मी महाडच्या 14 तारखेच्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली, मी साहेब बौद्ध गायला लोक जातात, अहो ते रेल्वे स्टेशनवर झोपतात, कुठे रस्त्यावर झोपतात. साहेब मला तुमचं पत्र पाहिजे, मला बिहार गव्हर्नमेंट कडून 10 एकर जागा पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यामध्ये पत्र दिलंय, आता पुढच्या आठवड्यामध्ये मी त्या मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार आहे. 10 एकर जागा आपण बौद्ध गायला घेतोय. एक कोटीची गोष्ट कर. अरे बाबासाहेबांची पीपल एज्युकेशन सोसायटी 95 साली गोपीनाथ मुंडेंनी त्या ठिकाणी 2 का 3 कोटी रुपये दिले होते. या बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे या संजय शिरसाटनी 500 कोटी रुपये दिले. सरकार आहे ना, वापरायला नको. मी दुसरं काही वाक्य बोलत नाही, तर टीव्ही वाले असतील काही लावतील माझीच वाट. नकोस. प्रत्येक गोष्ट समाज बांधवाला सांगतो, चिल्लर काम करू नका. सभागृह बांधायचं 10 लाख रुपये देतात. अरे चांगलं बांधा, मोठे सभागृह बांध, पण सभागृह बांधताना त्या ठिकाणी लायब्ररी अवश्य बांध. त्या लायब्ररीमध्ये माझा मुलगा तिथे शिकला पाहिजे, तिथं वाचन त्यांनी केलं पाहिजे. अरे कलेक्टर झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, प्रत्येक माणूस तिथून घडला गेला पाहिजे, यासाठी ते सभागृह बांध. म्हणून तुम्हाला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत असताना एक सांगेल, माझ्या मित्रांनी माझ्याकडे मागण्या केल्या. समीर, आरटी बार्टीचं प्रशिक्षण केंद्र मी देतो, चिंता करू नको. आणि तुम्ही पण उद्योग करायचा असेल तर माझ्याकडे फार स्कीम आहेत. चालले महात्मा फुलेचे 1 लाख रुपये मागायला. अरे औद्योगिक संस्था उभ्या करा मोठ्या चांगल्या, मोठे व्हा. संधी आहे तुम्हाला आता येईल. आपल्याकडे हो जितकं देता येईल तितकं देतो आपण. आपण बिनधास्त बोलणारे माणसं आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती. तो एक भोगा सकाळी बोलला की त्याला उत्तर देतो कोण? संजय शिरसाट. महाराष्ट्रामध्ये आपण कुणाला घाबरत नाही, ते यासाठी घाबरत नाही, ज्या बाबासाहेबांनी मला आवाज दिलेला आहे, ज्या बाबासाहेबांनी मला हक्क दिलेले, त्या हक्काची अंमलबजावणी करायची जबाबदारी माझी स्वतःची असली पाहिजे, माझी असली पाहिजे. सत्ता भोगणं म्हणजे काय खुर्च्या? अरे एक काळ असा होता पंकज आमचा, आम्ही जेव्हा आंदोलन करायचो त्या काळामध्ये संभाजीनगरमध्ये 86 ते 88 मध्ये जवळपास 26 दंगली झाल्या. असे पोलीस मागा लागायचे ना. नवीन नवीन तर आम्हाला ओळखत नव्हतं. एकदा पोलीसवाले आले माझ्या एरियामध्ये, कदमपुरा भाग आहे आमचा, शोधायला आले. ते पॉम्पलेटवर नावं लिहितो ना आपण, सगळ्यांचे नाव. तर एक पोलीसवाला आला, मोटरसायकल लावली, मला म्हणतो संजय शिरसाट कुठं राहतात? मला विचारतो संजय शिरसाट कुठं राहतात? म्हणजे त्या 2 नंबरच्या गल्लीत राहतात. आणि असा पळालो तिथून, याला कळालं की आपण खोटं बोलतो, हा 2 दंडे जास्त मार. संघर्ष तोही पाहिलेला आहे. त्याचं फळ आज आम्ही या बाबासाहेबांच्या घटनेमुळं, बाबासाहेबांच्या रिझर्वेशनमुळं हा संजय शिरसाट या महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाला. जे लाठी घेऊन माझ्या मागे लागत होते, आज माझ्या संरक्षणासाठी ते 3-3 गाड्या घेऊन माझ्या मागे आहेत. हा अभिमान नाही. ती सुद्धा पोलिसांची ड्युटी होती, आजही पोलिसांची ड्युटी आहे. त्यांच्यात बदल झालेला नाही. आपल्यात बदल करून घेण्याची ताकद ही आपल्यात असली पाहिजे. त्यासाठी सर्व समाज बांधवाला सांगतो, तुम्हाला भेटताना मला मनापासून आनंद होतो. मी काम करताना काही लोक टीका जरी करत असले, मी त्याची चिंता कधी करत नाही. अरे काम कराल तर टीका होईल ना. तुम्हाला ओळखणार कोण कधी तयार होतं? जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा. म्हणून त्याची चिंता मी करत नाही. फक्त तुम्हाला सर्व समाज बांधवाला सांगेल, कोणताही प्रसंग येऊ द्या, जो ज्या वेळेला, मी अनेक वेळेला सांगत असतो भाषणामध्ये, देशाचे राष्ट्रपती किती झाले माहित नाही, देशाचे पंतप्रधान किती झाले माहित नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती झाले माहित नाही, किती आले किती बदलले, एक खुर्ची आहे बाबासाहेब आंबेडकरांची, त्याला हात लावायचं सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही.
अरे आमच्या बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं राजकारण सुद्धा चालत नाही. इच्छा तुमची असो का नसो, बाबासाहेबांचं नाव घे आणि चाल पुढं. ही ताकद ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे त्याचा वापर योग्य ठिकाणी करा. म्हणून तुम्हाला सर्वांना भेटल्याला मनस्वी आनंद होतोय. माझे सगळे गायक टीम ही माझे जवळचे मित्र परिवार आहे. सर्वात यांना माहिती माझा सगळा स्वभाव, आणि म्हणून ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. एक फक्त जाता जाता सांगेल, 13 तारखेला संध्याकाळी प्रयत्न असा आहे, संध्याकाळी 7:30 वाजता मुंबईला तुमच्यातले काही येऊ शकणार नाहीत, पण टीव्ही अवश्य लाव. त्या दादरच्या शिवाजी पार्क मध्ये 2000 ड्रोन आकाशात उडणार आहेत आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा साकारणार आहे. तो दृश्य पाहायला विसरू नका. त्यांचे जीवन चरित्र आपण त्यावर दाखवणार आहोत. मुंबईच्या नाही, इतिहासामध्ये कधी झाला नाही तो प्रयोग. पहिल्यांदा तुमचा भाऊ त्या ठिकाणी करतोय, पहिल्यांदा करतो. माझे बाबासाहेब सर्व नेत्यांना मान वर करून नमन केलं पाहिजे. हा प्रयोग संध्याकाळी 7:30 ला होतोय आणि 8:30 ला पण होतोय. 2 वेळा तो शो होणार. माझे बाबासाहेब त्या चौपाटीवर त्या ठिकाणचं ते दृश्य पाहायला कधी विसरू नका. तुम्हा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत असताना बाबासाहेबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल, बाबासाहेब आम्ही तुम्हाला मोठं करत नाही, तुमच्यामुळे आज आम्ही मोठे झालेलो. आमच्याकडून चुका बी फार झालेल्या, आम्ही चुका जरूर केल्या, पण त्यांचं मन मोठे ते आपल्याला पदरात जरूर घेतील. आणि तुम्हालाही विनंती, बाबासाहेबांच्या नावाला कुठे डाग लागल असं काम आयुष्यात कधी करू नका. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.